नागपुरातील मनीष नगरला वर्धा मार्गाशी जोडणारा रेल्वे भुयारी मार्ग सज्ज झालाय। मनीष नगरकडून वर्धा रोड, मिहान आणि नागपूर शहरात येणाऱ्यांना याचा फायदा होणार आहे। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत आज या मार्गाचं लोकार्पण होणार आहे। दक्षिण, दक्षिण पश्चिम आणि ग्रामीण भागातील नागपूरकरांसाठी आणि तेथील राहणाऱ्या नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाचा असलेला मनीषनगर रेल्वे क्रॉसिंग अंडरपास जो आहे तो आज सुरू होणार आहे। बहुप्रतीक्षित हा असा अंडरपास आहे, कारण ही जी रेल्वे इथे गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वे फाटक होतं। रेल्वे फाटक असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत होती। हा अतिशय व्यस्त असा रेल्वे मार्ग इथून जातो, जो की पूर्व पश्चिम आणि उत्तर दक्षिण म्हणजे दिल्ली, चेन्नई आणि हावडा, मुंबई असा हा रेल्वे मार्ग आहे। या रेल्वे मार्गावरून सतत 5 मिनिटांनी 10 मिनिटांनी गाड्या धावत असतात आणि त्यामुळे इथे वेळोवेळी रेल्वे फाटक पडायचा आणि नागरिकांची मोठी गैरसोय व्हायची। अनेक ट्रॅफिक जामची ही समस्या मोठ्या प्रमाणात व्हायचा, कारण हा जो शहर आहे हा शहर आता मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे। बेसा, बेलतरोडी, मनीषनगर या भागातील नागरिकांना, जे हजारो नागरिक राहतात त्यांना पलीकडे जायला म्हणजे सोमलवाडा किंवा इतर भागामध्ये वर्धा रोडमध्ये जायसाठी हाच एकमेव मार्ग होता। अंडरपासची गेली अनेक वर्ष मागणी होती येथील हजारो नागरिकांची। साधारणतः 10 ते 12 वर्षापासून याची मागणी होती। याचं कारण असं की हा भाग नवीन विकसित होत असलेला आणि मोठ्या प्रमाणे लोकसंख्येमध्ये वाढ होत असलेला भाग आहे। नागपूर ग्रामीण याला कनेक्टेड आहे, त्यामुळे गेल्या 10-12 वर्षापासून जी मागणी होती, परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे हा इथून पहिले आपण ओव्हरब्रिज प्रस्तावित केला होता, पण तो होऊ शकला नाही तांत्रिक अडचणींमुळे। मग आपण सेकंड एक अंडरपास केला त्या साईडला, श्यामनगर साईडला, आणि तरी ट्रॅफिक कंट्रोल करण्याकरता याची आवश्यकता होती। आज अतिशय आनंदाचा दिवस आहे की अनेक वर्षाच्या मागणीला आज यश येत आहे। कॅमेरामन मंगेश हस्तकसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।